नमस्कार. महाराष्ट्रातील माझ्या सर्व अभियोग्यताधारक बंधू आणि भगिनींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025-26 स्टेट परीक्षा 3 तुम्हा सर्वांना डॉक्युमेंटेशनमध्ये आपण जर विचार केला तर डॉक्युमेंट चेकिंगच्या वेळी आवश्यक असणारं कन्व्हर्जन सर्टिफिकेट नक्की कशा प्रकारचं असतं, कोणाकोणाला त्या सर्टिफिकेटची आवश्यकता आहे आणि कशा पद्धतीने ते अगदी काही वेळात तुम्ही तयार करून घेऊ शकता, त्या संदर्भात आवश्यक असणाऱ्या विविध डिग्र्यांच्या माध्यमातून आपण जर विचार केला तर इयरली पॅटर्न असेल, सेमिस्टर पॅटर्न असेल, त्यानुसार तुम्हाला याच्यातील प्रमाणपत्र तयार करायचं असतं. अगदी सोपी प्रोसिजर आहे, तुम्हाला तीच मला या व्हिडिओच्या माध्यमातून समजून सांगायची आहे. आणि याची PDF देखील आपल्या टेलिग्राम ग्रुपला, ज्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. कारण की काल माझ्या बऱ्याच बंधू भगिनींनी व्हिडिओच्या खाली कमेंट केली होती की सर, कन्व्हर्जन सर्टिफिकेट संदर्भात आमच्या मनामध्ये शंका आहेत, नक्की ते कसं तयार करायचं, काय करायचं, या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून ऑथेंटिकरित्या प्रूव्ह करून आणि समजावून सांगत आहे. या ठिकाणी आपण थोडक्यात विचार जर केला तर माझा स्वतःचाच निकाल मी तुम्हाला शेअर करतो. तर हा माझा BEdचा निकाल आहे, सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी. इथे जर पाहिलं तर बॅचलर ऑफ एज्युकेशन जनरलमध्ये आपण विचार केला, माझं नाव तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल. तर व्यवस्थितपणे आपण जर याची माहिती व्यवस्थित जर घेतली तर या ठिकाणी तुम्हाला पहा, हा पहिला वर्षासाठीचा निकाल असेल. बऱ्याच अभियोग्यताधारकांच्या रिझल्टमध्ये आपण जर चेक केलं तर या ठिकाणी असे मार्क्स आपल्याला पाहायला मिळतील. म्हणजे एका बाजूला हे मार्क्स आहेत, या मार्क्समध्ये क्लिअर तुम्हाला झालं असेल की इंटरनल मार्क्स आहे, युनिव्हर्सिटीचे मार्क्स आहे, टोटल मार्क्स दिलेत पहा. आता या टोटल मार्क्सनुसार क्रेडिट आपल्याला असतात, त्याच्यानंतर जर पाहिलं तर ग्रेड असतात आणि त्याच्यानंतर शेवटी तुम्हाला ग्रेड पॉईंट असतात. पण काही युनिव्हर्सिटीमध्ये आपण जर विचार केला तर अशा प्रकारचे इंटरनल मार्क्स त्यांच्या निकालावरती दिसत नाहीत. त्यांना त्या ठिकाणी आपण जर विचार केला तर त्यांना ग्रेडिंग सिस्टीम असते. काहींच्या निकालामध्ये कदाचित असं सुद्धा पाहायला मिळतं की काही विद्यापीठामध्ये आपल्याला त्या ठिकाणी फक्त ग्रेडिंग असेल किंवा एकंदरीत जो हा निकाल आहे, म्हणजे हा निकाल तुम्हाला एकत्र दिसतो, 2 वर्षाचा निकाल आहे हा पुणे युनिव्हर्सिटीचा. तशा काही युनिव्हर्सिटीचा आपण जर विचार केला तर त्या ठिकाणी त्यांचे निकाल हे वेगवेगळे असतात. प्रत्येक सेमिस्टर वाईज देखील त्यांचा वेगळा निकाल असतो आणि फायनलचा निकाल त्यांना डायरेक्ट दिला जातो. त्या ठिकाणी कोणत्याच प्रकारची अशा पद्धतीची जी टोटल इथे खाली दाखवली आहे, इथे पहा, फर्स्ट इयरचे माझे SGPA 10 पैकी 9.450 आहे आणि सेकंड इयरला जर पाहिलं तर 10 पैकी 10 मला SGPA मिळालेले आहेत. एकूण जर पाहिले तर टोटल मार्क्स माझे 2000 पैकी 1604 मार्क्स आहेत आणि पर्सेंटेज जर पाहिले तर इथे क्लिअर कट पर्सेंटेज दिसत आहेत 80.20% आणि CGPA सुद्धा क्लिअर दिसतोय 9.730 आहे 10 पैकी. एकंदरीत इथे ग्रेड दिसतात पहा. आता मला ग्रेड, फायनल ग्रेड माझे O ग्रेड मला मिळालेला आहे. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर इथे हे सेमिस्टर सेकंड आहे, सेकंड इयर आहे. सेमिस्टर असेच काही जणांचे पहिला सेमिस्टर, दुसरा सेमिस्टर असतं. आता हे पूर्ण वर्षाचं आहे 1 नंबरला आणि हे 2 नंबरला पूर्ण वर्षाचं आहे. आता हा एकंदरीत निकाल आपल्याला पाहायला मिळतो. अशा प्रकारचे निकाल ज्यांचे आहेत त्यांना कन्व्हर्जन सर्टिफिकेटची आवश्यकता लागणार नाही. मी पुन्हा एकदा क्लिअर करतोय, अशा प्रकारचे ज्यांचे सर्टिफिकेट आहेत त्यांना कन्व्हर्जन सर्टिफिकेटची आवश्यकता नाही. कारण की त्यांच्या निकालावरती ऑलरेडी इथे मेन्शन केलेत, इथे मार्क्स मेन्शन केलेले आहेत. पण त्यांना वाटतं की मला कन्व्हर्जन सर्टिफिकेट काढून घ्यायचं, ते देखील अगदी सहजरित्या कन्व्हर्जन सर्टिफिकेट काढून घेऊ शकता. आता हे कसं तयार करायचं, अगदी साधा सोपा. किंवा काही युनिव्हर्सिटीमध्ये तुम्हाला मी पुन्हा सांगतो, काही विद्यार्थी हे अनेक वेळा कदाचित काही विषयांमध्ये फेल झाले असतील तर त्यांची प्रमाणपत्र ही वेगवेगळी असतात आणि अचानक त्यांचे पर्सेंटेज दिलेले असतात. मग ते कसे आले पर्सेंटेज हे त्या कॅन्डिडेटला सांगता येत नाही. सेल्फ सर्टिफायच्या वेळेसला तुम्ही मार्क्स टाकलेले असतात, काहींनी मार्क्स टाकलेले असेल, पण ते कसे आले मार्क्स यासाठी तुमच्याकडं प्रूफ पाहिजे असतो. आणि म्हणूनच तो प्रूफ कसा मिळवायचा या संदर्भात अशा प्रकारचा फॉर्म आपल्याकडे उपलब्ध आहे
आता हा फॉर्म भरायचा कसा या संदर्भात आपण थोडक्यात माहिती घेऊया. अगदी सहजरित्या हा फॉर्म भरून तुम्ही त्या ठिकाणी सबमिट करू शकता किंवा तुम्हाला जिथे तुमचं डॉक्युमेंटेशन असेल त्या ठिकाणी त्यांना दाखवू शकता. आता हे कन्व्हर्जन सर्टिफिकेट नक्की कशा पद्धतीने भरायचं असतं या ठिकाणी स्पष्ट केले पहा. फॉर ग्रॅज्युएट डिग्री प्रोग्रॅम म्हणजे ज्यांची डिग्री पूर्ण झालेली आहे म्हणजे BSc असेल, BA असेल, BCom असेल तर त्यांच्यासाठीचं हे अशा पद्धतीने सेमिस्टर वाईज आहे. ज्यांचं सेमिस्टरनुसार माहिती भरायची. सहज सिंपल नेम ऑफ द डिग्री एक्झामिनेशन तुम्हाला जे BSc असेल, BA असेल किंवा B.Ed असेल तुम्ही टाकू शकता जे काय आहे तुम्हाला. त्याच्यानंतर पुढे मंथ आणि इयर ऑफ पासिंग तुमचं वर्ष टाकायचं आहे. नेम ऑफ युनिव्हर्सिटी टाकायची आहे. नेम ऑफ द कॅन्डिडेट तुम्हाला त्या ठिकाणी मेन्शन करायचं आहे. नेम ऑफ कॉलेज आणि डिपार्टमेंट टाकायचं आहे आणि इथे सहजरित्या तुमच्या सेमिस्टर वाईज तुमचा जर निकाल असेल तर या सेमिस्टरचे तुमच्या 6 सेमिस्टरचे मार्क्स भरायचे आहेत. आउट ऑफ मार्क्स असेल कारण की इंजिनिअरिंगचे जे कॅन्डिडेट आहेत त्यांना या ठिकाणी कन्व्हर्जनसाठी त्यांचे सेमिस्टर वाईज निकाल असतात तर ते मार्क्स भरू शकतात आणि मग त्याचं शेवटी तुम्ही कन्व्हर्जन करू शकता. इथे सहजरित्या तुम्हाला डिग्रीची डेट वगैरे टाकायची आहे. पर्सेंटेज कन्वर्ट केलेले ते टाकायचे. इथे तुमचं म्हणजे आपण जर पाहिलं तर आय हॅव म्हणजे तुम्हाला इथे नाव स्वतःचं टाकायचं आहे. इथे स्वतःचं नाव पूर्ण टाकायचं आहे. हॅव रीड ऑल द रूल्स ऑफ ॲडमिशन किंवा आपण त्या इन्फॉर्मेशनसाठी म्हणजे हा फॉर्म तुम्हाला भरायचा आहे. आता इथे लक्षात ठेवा याच्यामध्ये आणि इथे तुम्हाला सहजरित्या फक्त इयर चेंज करून घ्या. इथे हा फॉर्म मी तुम्हाला शेअर करणार आहे. फक्त इयर इथे तुम्ही चेंज करून पुढे लिहू शकता आणि खाली तुमचं नाव आणि साईन करायची. आणि शेजारी पहा नेहमी लक्षात ठेवा इथे तुम्हाला खाली या कोपऱ्यामध्ये ही जी स्पेस रिकामी दिसत आहे या जागेमध्ये तुम्हाला ज्या कॉलेजमध्ये तुम्ही शिकलेले आहात त्या कॉलेजच्या प्रिन्सिपल जे आहेत त्या प्रिन्सिपल सरांचा तुम्हाला इथे स्टॅम्प घ्यायचा आहे. वरती तुम्हाला त्या ठिकाणी त्यांची साईन घ्यायची आहे आणि तिथे तुमच्या शाळेचा जो स्टॅम्प असतो कॉलेजचा स्टॅम्प म्हणतो गोल स्टॅम्प तो या ठिकाणी शेजारी मारून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे तुम्ही सहजरित्या हे सर्टिफिकेट तयार करू शकता. जर त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर पोस्ट ग्रॅज्युएटची जे आहे डिग्री प्रोग्राम म्हणतो आपण त्याला ज्यांचं इयरली 3 वर्षांची डिग्री असते म्हणजे फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर म्हणजे काही युनिव्हर्सिटीमध्ये आपण जर पाहिलं तर 3ही वर्षांचे मार्क धरतात. आता पुणे युनिव्हर्सिटीमध्ये जर विचार केला तर सेकंड इयर आणि थर्ड इयर विचारात घेतात. पण इतर काही युनिव्हर्सिटी आहे त्याच्यामध्ये पहिलं वर्ष, दुसरं वर्ष, तिसरं वर्ष तिघांचेही गुण एकत्र करून पर्सेंटेज काढतात. तर त्यांच्यासाठी हे प्रमाणपत्र वापरा. त्यानंतर पुढचा जे आहे कन्व्हर्जन सर्टिफिकेट जर 4 सेमिस्टरमध्ये असेल. काही युनिव्हर्सिटी असतात जिथे 4 सेमिस्टरमध्ये एक्झाम असते. जसं की आपण पाहिलं फर्स्ट सेमिस्टर, सेकंड सेमिस्टर, थर्ड सेमिस्टर आणि फोर्थ सेमिस्टर तर त्याचे मार्क्स तुम्हाला या ठिकाणी फिलअप करायचे. काही युनिव्हर्सिटी आपण जर पाहिल्या तर फक्त पोस्ट ग्रॅज्युएशनच्या बेसवरती आपण जसं की B.Ed ज्यांचं झालं आहे त्यांचं B.Ed 2 वर्षांचं असतं. आता 2 वर्षांचं B.Ed आलं आहे तर इथे तुम्ही फर्स्ट इयरचे मार्क्स आउट ऑफ मार्क्स, सेकंड इयरचे मार्क्स आउट ऑफ मार्क्स आणि टोटल मार्क्स खाली करून टाकू शकता. ही जनरल माहितीवरती ती भरा. इथे तुम्हाला तुमचं नाव टाकायचं आहे. एक्झामिनेशन तुम्हाला टाकायचं आहे तिथे म्हणजे किती मार्क्स मिळाले. इथे बघा हा जो कॉलम आहे इथे पोस्ट ग्रॅज्युएट एक्झामिनेशन कितीपैकी किती मार्क्स आणि पुढे पर्सेंटेज तुम्हाला लिहून घ्यायचे आणि सहज इथे तुमचं नाव टाकायचं आहे, तुमची साईन करायची आहे. या एम्प्टी स्पेसमध्ये तुमच्या प्रिन्सिपल सरांचा स्टॅम्प आणि त्यांची साईन आणि गोल शिक्का मारून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही हे प्रमाणपत्र तयार करू शकता आवश्यकतेनुसार आणि सर्वांनी तयार करून घ्या माझं तर मत आहे. म्हणजे तुम्हाला काहीच अडचण येणार नाही. कोणत्याही प्रोसेसमध्ये तुम्ही पुढे गेले तुम्हाला त्यांनी विचारलं की ही पर्सेंटेज कसे येतात तर तुमच्याकडं प्रूफसुद्धा असायला पाहिजे. आणि एक सांगतो तुम्हाला ही संपूर्ण जी माहिती आहे ती मी व्यवस्थितरित्या माझे मित्र असतील विनायक मठपती यांनी मला ही PDF त्या ठिकाणी शेअर केली. ते स्वतः जिल्हा परिषदेला शिक्षक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. त्याच पद्धतीने सध्या ते 11वी 12वीसाठी उच्च माध्यमिकसाठी काम करत आहेत.
त्यांनी ही PDF मला शेअर केली आणि चांगल्या पद्धतीने तुमच्यापर्यंत ती माहिती पोहोचवण्यासाठी मला मदत केली. त्याबद्दल त्यांचंही मी आभार व्यक्त करतो. आणि तुमच्यापर्यंत ही ऑथेंटिक माहिती पोहोचवण्याचा माझा जो प्रयत्न होता तो या ठिकाणी मी व्यवस्थितरित्या पूर्ण केलेला आहे. नक्कीच तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर नक्कीच व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करू शकता. तुम्हाला जे येणाऱ्या अडचणींवरती व्हिडिओ बनवण्याचा मी नक्कीच प्रामाणिक प्रयत्न करत असतो. सर्वांचं काम या भरतीमधून झालं पाहिजे ही माझी मनापासूनची इच्छा आहे. सर्वांना खूप खूप अशा शुभेच्छा. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट.